नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते। हा व्हिडिओ सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॉवर ब्रीदिंग म्हणजे अशी एक श्वास घेण्याची पद्धत ज्याच्यामुळे तुम्हाला शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती एक एनर्जी जाणवेल, एक उत्साह, चैतन्य जाणवेल आणि एक 5-10 मिनिटं जरी तुम्ही ब्रीदिंग केली तरी तुम्हाला इतकं फ्रेश वाटेल, इतकं काम करण्याचा उत्साह तुम्हाला येईल। म्हणून मी याला पॉवर ब्रीदिंग असं मी म्हणतो। ही टेक्निक मी अनेक वर्षांपूर्वी एका पुस्तकामध्ये वाचली होती आणि माझं जवळपास MBBS पासून किंवा माझ्या एंट्रन्सच्या अभ्यासाच्या काळातही मला या पद्धतीचा खूप उपयोग झाला। ज्या लोकांना खूप काम करावं लागतं, ज्यांना जे शालेय विद्यार्थ्यापासून 12वीचा अभ्यास करणारे, नीटचा अभ्यास करणारे, MBBS किंवा कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, स्पर्धा परीक्षा, वकील, डॉक्टर, राजकारण किंवा कुठल्याही क्षेत्रात ज्यांना खूप काम करावं लागतं त्यांच्यासाठी ही टेक्निक शिकून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। बघा ही कशी करायची। 5 मिनिटं करा, 10 मिनिटं करा, कमीत कमी 5 मिनिटं तरी करा। याला आपण मी म्हणतो 1:4:2 असं टेक्निक। 1:4:2 म्हणजे काय बघा, समजा तुम्ही असं गृहीत धरू आपण, हे 1 हे आहे श्वास आत घेणं, हे 4 आहे हे धरून ठेवणं किंवा मी याला होल्ड म्हणतो, होल्ड करणं, आणि हे आहे श्वास बाहेर सोडणं। म्हणजे याला इंग्लिशमध्ये जर म्हणायचं झालं तर याला आपण म्हणू शकतो हे इनहेलेशन, हे होल्ड आणि हे एक्झेलेशन। आता मी तुम्हाला बघा, जर तुम्ही 1 सेकंदासाठी श्वास आत घेताय तर 4 सेकंद तुम्हाला होल्ड करायचा आहे आणि 2 सेकंद तुम्हाला बाहेर ठेवायचं आहे। मी तुम्हाला एक उदाहरण दाखवतो। हे समजा 3 सेकंद मी आता श्वास घेतो, बघा, याच्यानंतर 4-12 सेकंद मी होल्ड केलं पाहिजे आणि 3-2 6 सेकंद मी श्वास बाहेर सोडला पाहिजे। मी तुम्हाला करून दाखवतो, बघा। ही श्वास घेण्याची पद्धतही मी तुम्हाला सांगतो। तुम्ही जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा तुम्ही पोटावर हात ठेवा आणि पोट तुमचं बाहेर यायला हवं आणि श्वास सोडाल, होल्ड कराल तेव्हा असंच होल्ड करा आणि जेव्हा तुम्ही श्वास सोडाल तेव्हा तुमचं पोट आत जायला हवं आणि हात खाली जायला हवा, पोट मागे जायला हवं। आता बघा, मी तुम्हाला परत एकदा करून दाखवतो। 3 सेकंद म्हणजे मी श्वास आत घेतलाय, पोट बाहेर आलं, आता होल्ड करतो, 12 सेकंद मोजतो, बारा सेकंदाचा होल्ड झाला, 6 सेकंद मोजतो, श्वास बाहेर सोडतो। परत दुसरी सायकल बघा। एकदा तुम्हाला प्रॅक्टिस झाली ही, मग तुम्ही काय करा, हे ड्युरेशन वाढवा। म्हणजे 5 सेकंद तुम्ही श्वास आत घ्या, 20 सेकंद तुम्ही 5-20 सेकंद होल्ड करा, 10 सेकंद बाहेर सोडा। त्याच्यानंतर तुम्हाला अजून प्रॅक्टिस झाली तर तुम्ही 7 सेकंद श्वास आत घ्या, 28 सेकंद होल्ड करा आणि 14 सेकंद तुम्ही श्वास बाहेर सोडा। परत असं करत करत जर तुम्ही 10 सेकंदापर्यंत गेलात तर 10 सेकंद तुम्ही श्वास आत घ्या, 40 सेकंद होल्ड करा, 20 सेकंद बाहेर। हे जर तुम्हाला जमलं म्हणजे 10 सेकंद ही खूपच पुढची पायरी। 10 सेकंदामध्ये तुमची समाधी लागेल, मोक्ष मिळेल तुम्हाला। 10 सेकंद श्वास आत घेतला आणि 40 सेकंद होल्ड आणि 20, हे जर 5 मिनिटं करू शकलात तर तुम्हाला म्हणजे कुठे जाल तुम्ही मी तुम्हाला सांगूही शकत नाही। पण तुम्ही 3 सेकंद 2 सेकंदापासून सुरू करा, 2, 8, 4 सेकंद, हे तुम्ही एक
5 मिनिटं सकाळी करा, 5 मिनिटं संध्याकाळी करा. शक्य झालं तर जितकं ड्युरेशन 10-15 मिनिटं करू शकले तर बेस्ट. आणि तुम्ही बघा इतकं तुम्हाला उत्साही वाटेल, इतके एनर्जी वाटेल. ही पॉवर ब्रीदिंग जेव्हा जेव्हा महत्वाचं काम आहे रोज करू शकलात तर उत्तम. जेव्हा जेव्हा महत्वाचे दिवस आहेत, महत्वाचं काम आहे तेव्हा तर नक्कीच करा. तुम्हाला या ब्रीदिंगचा कसा फायदा झाला हे कमेंट बॉक्समध्ये लिहून मला नक्की कळवा. अजून एक स्ट्रेस आणि एन्झायटी घालवण्यासाठी, जर तुम्हाला स्ट्रेसफुल वाटलं, अँशियस वाटलं खूप, तेव्हा कुठल्या प्रकारचं श्वासाची पद्धत वापरली पाहिजे हे मी याचा एक व्हिडिओ बनवलाय ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, ती नक्कीच बघा. धन्यवाद.